कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान श्रीकृष्णाला वंदन करून आणि भगवद्गीतेच्या चरणी नतमस्तक होऊन मी आता तिसऱ्या अध्यायातील जे उरलेले श्लोक आहेत त्याचं विवेचन आपल्या पुढे मांडणार आहे. तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. सांख्य योग हे आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलं. त्यानंतर पहिल्या 22 श्लोकामध्ये कर्मयोग कसा आचरला जावा हे सांगितलं. आणि म्हणून यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तरनु वर्तते. जे जे श्रेष्ठ पुरुष असतात त्यांचं अनुकरण ही लोक करत असतात. म्हणून ते जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणे मनुष्य वागू लागतो. संस्कृतमध्ये सुभाषित आहे असं, महाजनो येण गतस्स पंथा. महाजन म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती ज्या मार्गाने गेल्या आहेत त्या मार्गाने आपल्याला जावं लागतं. अगदी ज्ञानेश्वरांनी सुद्धा भाष्यकारा ते वाट पुसतू म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरी म्हणून. श्रेष्ठांचं अनुकरण लोक करत असतात. लोक म्हणजे सर्वसामान्य माणसं. म्हणून काय म्हणतायत, यदि एयम न वर्तेयम जातु कर्मण्यतंत्रिता मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. जर का मी सावध राहून कर्म केली नाहीत तर फार मोठं नुकसान होईल. का नुकसान होईल? कारण मनुष्य हा पार्थ सर्वशः. कारण सर्व प्रकारे माझ्या मार्गाचे सर्वसामान्य लोक हे अनुकरण करत असतात, माझ्या मार्गानेच जात असतात. म्हणून उत्सुके लोका. म्हणून मी जर कर्म केले नाही सगळी माणसं कशी होतील, नष्ट भ्रष्ट होतील आणि मी संकर्तेचे कारण होईल आणि या प्रजेचा घात करणारा होईल. उपहन्याम म्हटलंय म्हणजे मी घात करणारा होईल. मी स्वतः भगवान श्रीकृष्ण हे आत्मकाम आत्मतृप्त आहेत, परंतु त्यांचा अवतार हा धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी, सज्जनांचं संरक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी झालेला आहे. म्हणून ज्ञानी पुरुषासह लोकसंग्रहार्थ कर्म केलेलं होतं. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्वधर्म त्यांनी सोडला नव्हता. सत्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यात विद्वांस तथा सक्तस चिकीर्षु लोकसंग्रह. कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक कर्म करत असतात, पण आसक्ती नसलेले लोक मात्र लोकसंग्रह करत असतात. लोकसंग्रह याचा शब्दशः अर्थ लोकांचा संग्रह, लोकांना गोळा करणं नाही. मागच्या भागात मी उदाहरणं दिली होती. जनक राजा आहे, प्रभू रामचंद्र आहेत, वसिष्ठ मुनी आहेत, असे कितीतरी लोक आणि शुक मुनी आहेत. शुक तर वैराग्याचे, राजा जनक तर कितीतरी विद्वानांची चर्चा चालत असे, पण तो आत्मकाम आत्मतुष्ट होता. कोणत्याही प्रकारची अभिलाषा त्याच्या ठिकाणी नव्हती. सर्वांनी जी कर्म केलेली आहेत ती जनकल्याणासाठी. वसिष्ठ हे तर राजगुरू होते दशरथाच्या दरबारात, आपल्याला माहिती आहे. आणि त्यांचा सल्ला हा प्रमाणभूत मानलेला होता. अगदी वनवासात जात असताना सुद्धा सीतेच्या वल्कल परिधान केल्यानंतर सुद्धा वसिष्ठांनी सांगितलंय, नाही राहू दे तिच्या अंगावरचे दागिने, राहू दे ती राजस्पृश आहे. लोक कल्याणासाठी सगळे लोक हे काम करत होते. मलाही कोणत्या प्रकारची अपेक्षा नाही. आणि म्हणून जर मीच कर्म केलं नाही तर कसं होईल? श्रीकृष्णाचा अवतार सुद्धा दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी आणि सज्जनांना संरक्षण देण्यासाठी झालेला. म्हणून न बुद्धिभेदम पुढे म्हणतात, जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम जोषयेत सर्व कर्माणी विद्वान युक्तस्थ समाचरण म्हटलंय. परमात्मा स्वरूपामध्ये लीन असणाऱ्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविध कर्म करत असताना आसक्ती कोणतीही ठेवू नये आणि लोकांच्या बुद्धीमध्ये भेद करू नये. जोषयेत म्हणजे करून घ्यावी, कोणती कर्माविषयीची अश्रद्धा निर्माण करू नये आणि शास्त्रविहित कर्म जी असतील त्यांच्याकडून ती तशीच करून घ्यावी. सर्वसामान्य व्यवहारात माणसं ही लोकांच्या मनामध्ये बुद्धिभेद निर्माण करतात. ईश्वर आहे की नाही, आत्मा आहे की नाही, का फक्त पंचमहाभूतांचे असणारी जी 5 पृथ्वी आप तेज वायू आकाश एवढ्यानीच हे आपलं शरीर बनलेलं आहे.
बरेच वेळेला असे प्रसंग येतात की माणसांचा बुद्धिबोध करण्यामध्ये विशेषतः जे बुद्धिप्रामाण्यवादी आहेत ते विचार करत असतात. श्रद्धा मयोयम पुरुषा योयत श्रद्धा श्रद्धा सएव सा म्हटले. माणसाची श्रद्धा उडवून लावू नये. वैज्ञानिक सुद्धा श्रद्धेवरच विश्वास श्रद्धा असते त्यांच्या मनामध्ये. कशावर असते की सूर्य आहे, सूर्योदय सूर्यास्त आलाय, जगातल्या घडणाऱ्या घटनेला कारण परंपरा आहे आणि या निसर्गामध्ये सुद्धा युनिफॉर्मिटी आहे, एकसूत्रता आहे. विविधता असली तरी सुद्धा त्याच्यात एकसूत्रता. या दोन तत्वांवर अधिष्ठित झालेलं आहे विज्ञान. ह्या श्रद्धा आहेत वैज्ञानिकांच्या. पण बुद्धिभेद कोणीही कोणाचा करू नये असं म्हटलंय. अहंकारामुळे ज्याचं अंतःकरण मोहित झालेलं आहे असा मात्र अज्ञानी पुरुष मी सगळं केलं, मी त्याचा करताय असं म्हणतात. खरं तर लोक रक्तदान करतात, मी रक्तदान केल्यामुळे त्याचा प्राण वाचला असं म्हणतात. पण तुमची तिथे नेमणूक केलेली आहे, तुम्ही निमित्त मात्र आहात आणि म्हणून जो दुर्मिळ घट असतो ते दुर्मिळ रक्तगट ज्याला म्हणू आपण, त्याचं दान केल्यावर लोकांना जीवदान मिळतं. म्हणून कसं आहे, महाभाव म्हटलं मी, महापराक्रमी शूरवीर अर्जुना गुण आणि कर्मानुसार यांचं तत्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणगुणात वावरतो. हे लक्षात घेऊन तो आसक्त होत नाही. म्हणून प्रकृते गुण समूहा सज्जनते गुणकर्म स्मृतान कृष्ण विदो मंदान कृष्ण भिन्न विचार. प्रकृतीच्या मोहाने आसक्त झालेली, मोहित झालेली गुणात आणि कर्मात हे का आसक्त होतात. आणि मंद बुद्धीच्या लोकांना पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानाने म्हणून तो बुद्धिभेद करू नये. म्हणून कसं म्हटलेलं आहे, जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझे अनुसरण करतात ते सर्वांपासून मुक्त होतात. म्हणून सर्व प्राणी प्रकृतीच्या वर्णावर जातात. माणसाचा स्वभाव जसा असतो ना तसं वागतात. ज्ञानी सुद्धा स्वभावानुसार वागतो. मग कुणाचा हट्टीपणा काय कामाचा आहे. इंद्रियस्य इंद्रियासार्थे रागद्वेष व्यवस्थोतयोर न वशमागच्छेतो यस्य परिपंथीनो म्हटले. म्हणजे याचा अर्थ असा आहे, इंद्रियाच्या विषयात प्रीती आणि द्वेष लपलेले असतात. माणसाने दोहांच्या आहारी जाता कामा नये. डोळा, नाक, कान, जीभ, त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे त्याचे विषय आहेत. ते दोन्ही कल्याण मार्गात विघ्न करणारे शत्रू आहेत असं म्हणावं लागतं. या सगळ्यांचा विचार करत असता रामकृष्ण परमहंस अशी एक गोष्ट सांगतात. त्यांच्या चरित्रात आहे, एक कोळीण होती. कोळीण म्हणजे मासेमारी करणारी. आणि सगळं तिचे मासे गोळा केल्यानंतर सगळे विकून झाले. संध्याकाळ झाली, रात्र झाली. आता ती खूप दमली होती आणि म्हणून आता कुठेतरी घर लांब होतं म्हणून विश्रांती घ्यावी म्हणून एका दुकानाच्या असणाऱ्या पायरीवर ती म्हणाली आता इथे विश्रांती घेऊया म्हणून झोपण्याचा प्रयत्न केला होता. पण ते दुकान कशाचं होतं, ते सुगंधालय होतं. तिथे उदबत्ती, तिथे कापूर, तिथे अत्तर, तिथे चंदन या सर्वांचं दुकान होतं. पण तिथे ती झोपल्यानंतर तिला झोपच लागेना. पण तिला मासेमारीमध्ये ह्याच्यामध्ये सहवासात राहायची सवय. शेवटी ती तळमळत होती उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर, डाव्या कुशीवरून उजव्या कुशीवर. आणि म्हणून मग तिने काय घेतलं, जे टोपलं रिकामं झालेलं होतं ते आपल्या मुखावर घेतलं, तोंडावर घेतलं. मग तिला झोप लागली. सांगण्याचा दृष्टांत देण्याचा उद्देश आहे की मनुष्य कसा असतो तर त्याच्या स्वभावानुसार वागत असतो. त्या आहारी जाता कामा नये. इथे तिला तेच बरं वाटलं. सुगंध तिला सहन झाला नाही कारण माशांच्या सहवासात ती राहत होती. म्हणून कशी वागतात माणसं, दोघांना जिंकलं पाहिजे. कामयश क्रोधयश रजोगुण समुद्भवा पुढे म्हटलंय. श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मात स्वनुष्ठिता स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावा. याच्यावर बरंच भाष्य करण्यासारखं आहे. वेळेच्या अभावी मला हे भरभर घ्यावं लागतंय. चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्या परधर्मापेक्षा गुणरहित असला तरी स्वधर्म श्रेष्ठ आहे. आपल्या धर्मात मरणही कल्याणकारक आहे पण दुसऱ्याचा धर्म हा भय देणार आहे. स्वधर्म याचा अर्थ हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, यहुदी धर्म, आणखीन कुठला पारशी धर्म असा त्याचा अर्थ नाही. स्वधर्म म्हणजे स्वतःचा असणारं कर्तव्य, स्वधर्म काय. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इतिहासात अशी कितीतरी उदाहरणं आहेत. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी यांनी नुसते रक्ताचे असे काय सडे टाकले होते. तोफांचे 3 आवाज ऐकल्यानंतर मग बाजीप्रभूंनी
आपला प्राण सोडलेला होता. पावनखिंड लढवताना हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्वधर्म श्रेष्ठ मानलेला होता, दुसऱ्याचा धर्म स्वीकारला नाही. दुसऱ्याचा धर्म स्वीकारल्यानंतर त्या नेताजी पालकरांना अर्थातच पुन्हा शिवाजी महाराजांनी आपल्या धर्मामध्ये घेतलं अशी उदाहरणं, धर्मांतर केलेल्यांचा सुद्धा शुद्ध करून घेतलं अशी उदाहरणं दिसून येतात. या सर्वांनी प्राणाची बाजी मारली, बाजी प्रभूंच्या नावातच बाजी, प्राणाची बाजी मारली, म्हणून शिवप्रभू हे अर्थातच धर्मसंस्थापनेचं कार्य किंवा हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. केवळ एकट्या नेत्याचंच कर्तृत्व असतं असं नाही, तर त्याच्या पाठीमागे खूप अनेक अनुयायी असावे लागतात. मग पुन्हा अर्जुनाला प्रश्न पडतो, अतकेन प्रयुक्तव्यम पापम चरती पुरुष अनिच्छन पिवाष्णेय बलादिव नियोजिता. अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, मनुष्याची इच्छा नसताना सुद्धा जबरदस्तीने माणसाच्या हातून पाप केलं होतं. त्याला काय आहे, त्याचं स्पष्टीकरण काय आहे, त्याचं काय उत्तर तुमच्या जवळ आहे? तेव्हा भगवंत उत्तर देतात, काही पाप काय जन्मापासून आलेले आहेत का नंतर जसा जसा विकास होतो तसं तसे निर्माण होतात? भगवंत सांगतात पुढल्या ह्याच्यामध्ये श्लोकामध्ये 37व्या, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापा विज्ञेन नियवैलेण म्हणवला. काम भावना किंवा ज्याच्याकडे इंद्रिय कर्मेंद्रिय जातात ते रजोगुणाचे, महाशनो महापापमा, अत्यंत खादाड आहेत, महापापी आहेत असं म्हटलेलं आहे. खादाड म्हणजे अनेक कधीही भोगाने तृप्त न होणारे आहेत. आणि म्हणून तुम्ही काय करा, या विषयातले ते जणू वैरीच आहेत. भक्ती मार्गातले काम आणि क्रोध हे वैरी आहेत. माणसं क्रोधाच्या आहारी जातात. जन्मता काही त्याला राग नसतो, जन्माला लहान मुल किती निरागस निष्पाप असतं, पण जसजसा विकास होत जातो तसं अहंकार अहंकाराला बोचणी लागली की मी हे केलं असं झाल्यानंतर मग मनुष्य काय करतो, तो पापी बनतो. त्यासाठी विवेक आवश्यक आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा, हे रजोगुणाचे द्योतक आहेत. आपल्याला सगळ्यांना त्या मुंगसाची गोष्ट माहिती आहे. बाईने मुंगूस पाळलेलं होतं. अंडा घेऊन पाण्याला गेल्यानंतर बाहेरून जाऊन परत आल्यानंतर तिला असं वाटलं ह्याचं तोंड का लाल झालेलं आहे मुंगसाचं. तेव्हा ह्याने बहुतेक आपल्या मुलाला काहीतरी त्रास दिलेला दिसतोय म्हणून होतं तो अंडा त्याच्या डोक्यात मारला आणि मग सगळं तो मुंगूस खलास झाला. एवढी सेवा करून रक्षण करून सुद्धा हे कशामुळे तिला त्याचा राग आला. आणि तो खरं तर प्रामाणिक होता मुंगूस, ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु हे कामयश क्रोधयश निर्माण झाल्यानंतर माणसाने विवेक करावा लागतो. कुणाचा राग कसा असतो बघा, एका भाष्यकाराने छान म्हटलंय, कुणाचा राग पाण्यावरच्या रेघेसारखा असतो, विरून जातं. कुणाचा राग हा वाळूत मारलेल्या रेषेसारखा असतो. कुणाचा राग हा दगडावरची असणारी रेष तसा कायम टिकतो. काही लोकांच्या मनात असा इतर जे चतुर असतात त्यांच्याबद्दलचा राग कायम असतो. परंतु माणसाला विवेक शक्ती आहे. त्या विवेक शक्तीने काम आणि क्रोध या भावनांवर मनुष्याला नियंत्रण ठेवता येतं. आणि म्हणून हे वैरी आहेत, त्या वैर्यांना दूर ठेवलं पाहिजे. धूमेना व्रियते वन्नी यथादर्शो मलेन च यथोल्बेना उतो गर्भस तथा तेनेदम आवृतम म्हटलेलं आहे. धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला तो, त्या कामामुळे ज्ञान आच्छादित होतं. आपल्याला सगळ्यांना भगवान शंकराची गोष्ट माहिती आहे की त्याला कामारी असं म्हणतात. कामाचा शत्रू तो कामारी. मदनाला त्याने तिसरा नेत्र उघडला आणि त्या तिसऱ्या नेत्राच्या तेजाने मदनाला जाळून टाकला. हा भाग माहिती आहे. कारण भगवान शंकर हे कसे होते, उमापती होते. उमा म्हणजे विद्या, विद्येचे पती, ते ज्ञानी होते. ज्ञानी माणसाजवळ असा काम राहत नाही आणि राहिला तर त्याचा अधपात ठरलेला आहे. मग कशा पद्धतीने हे करा, आवृतम ज्ञानम येतेन ज्ञानिनो नित्य वैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पुरेण नलेन म्हटलेलं की हे आवृत आहे. आईच्या उदरामध्ये गर्भाभोवती सुद्धा वार असते, ती वार काढावी लागते आहे. धूळ आहे अशावरती पुसावी लागते आहे. आणि ज्ञानीनो, आणि धूर जो आहे कधी न तुटता होणारा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू असतो. धुराने अग्नी हा हे होत असतो, खराब होत असतो, त्याचं तेज नाहीसं होत असतं. हाही भाग आपल्याला माहिती. म्हणून माणसाने अज्ञानाचं पटल काढलं पाहिजे, ही काम क्रोधापासून दूर राहिलं पाहिजे. इंद्रिय आणि मनोबुद्धी अस्याधिष्ठान उद्भवते आणि मुच्यते एतैर्विमो यत्तेष ज्ञानम आवृत्य देहिनम. म्हणजे काय म्हटलेलं आहे,
इंद्रिय, मन आणि बुद्धी, इंद्रिय, मन, बुद्धी ही याचे निवासस्थान आहेत. कशामुळे या भावना निर्माण होतात? ज्ञानेंद्रियांमुळे, मनामुळे, बुद्धीमुळे निर्माण होतात. मन सांगताय ना, ज्ञानेंद्रियांचे विषयाकडे आपली सगळी डोळा, नाक, कान, जीभ, त्वचा धावत असतात, पण मन नियंत्रण आहे करायला शिकवलं पाहिजे मनाने. आणि बुद्धी निर्णय घेते तू ह्याच्याकडे जा की नाही. म्हणून काम, मन, बुद्धी इंद्रियांच्या द्वारे ज्ञानाला सगळे हे आच्छित करतात आणि जीवात्म्याला मोहित करत असतात. तेच तेच पाहावंसं वाटणं, तेच तेच पदार्थ खाणं, डोळा, नाक, कान, जीभ, तेच तेच सारखं ऐकणं. मोबाईल सारखं ऐकल्यानंतर माणसाला बहिरेपणा येतो. अगदी तरुण वयात मुलांना कमी ऐकू यायला लागलेलं आहे हेही आपल्याला माहिती आहे. ते मिरवणुकांमध्ये विशिष्ट प्रकारचे लाईट लावल्यानंतर दृष्टीवर परिणाम झालेला पुढची उदाहरणं आपणही पाहतात. म्हणून इंद्रियांना वश करून कामाला मारण्याची आज्ञा भगवान श्रीकृष्ण आपल्याला देताना दिसतात. म्हणून हे अर्जुना, प्रथम तू इंद्रिया नियम्य भरतर्षभ, हे भरतर्षभ म्हणजे हे अर्जुना, तू प्रथम आधी इंद्रियांना वश करून घे. तू जाऊ नको, तुझं तिथे कौरवांना मारणं हे तुझं कर्तव्य आहे, कारण तू क्षत्रिय आहेस आणि ज्ञान विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी कामाला तू बळेच मारून टाक. काम म्हणजे याचा सेक्स इन्स्टिंक्ट असा अर्थ नाही, काम भावना नाही. ही जी ज्ञानेंद्रिय धावतात त्या त्या विषयांकडे, त्यांना ते विषयावर तू इंद्रियांवर नियंत्रण करायला शिक. कारण का? इंद्रियाणी पराण्यहु इंद्रियेभ्यः परम मना मनसस्तु परा बुद्धे यो बुद्धे परतस्तु. इंद्रियांना स्थूल शरीराहून श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. इंद्रियाहून मन पर आहे आणि मनापेक्षा बुद्धी पलीकडे आहे आणि बुद्धीहूनही अत्यंत पर असा आत्मा आहे. असे जाणून तू बुद्धीने मनाचा संयम करायला शिक. म्हणून मागे मी सांगितलं तर बुद्धी अनेक प्रकारची असते. काही वेळेला दया वाटते, काही वेळेला मत्सर बुद्धी जागृत होत असते, काही वेळेला करुणेने काय अंतःकरण ओथंबलं जातं आणि मनुष्य बुद्धीने नाही त्याला मदत कर असं सांगतो आहे. तेव्हा बुद्धीच्या पलीकडे आत्मा आहे. आत्मा म्हणजे देह म्हणजे आत्मा नाही. चार्वाकांनी देहात्मवाद सांगितलेला आहे. काय मरणमेवा पर मृत्यू म्हणजेच मोक्ष म्हटलंय, तसं नाही. या सगळ्यांच्या पलीकडे आत्मा आहे, या सगळ्यांच्या पलीकडे सोल आहे. त्याचं चिंतन, त्याचं ज्ञान तू प्राप्त करून घे. आणि म्हणून एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तब्धात्मान महात्मना जय शत्रू महाबाहो कामरूपम दुरासन. तू ठार कर. कशाला ठार कर? अशा प्रकारे बुद्धीहून अत्यंत सूक्ष्म, अत्यंत बलवान असणारा आणि अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे. त्यात जाणून बुद्धीच्या द्वारे मनाला स्वाधीन करून हे महापराक्रमी अर्जुना, तर कामरूप अजिंक्य असणाऱ्या अशा शत्रूला मारून टाक. म्हणून मनुष्य जन्मतो तेव्हा कामक्रोध निर्माण होत नाहीत. हळूहळू हळू हे सगळे निर्माण होत असतात. लहानपणी बुद्धी अगदी निरागस असते. लहान मुलाला चांगलं आणि वाईट कळत नाही. जसजसं मोठा होतो तसतसं सद्सद्विवेक बुद्धी विकसित होत असते. चांगलं काय आणि वाईट काय हे मनुष्याला समजतं. यासाठी तू तुझ्या असणाऱ्या ज्ञानेंद्रियांचे जे जे काम क्रोध निर्माण झालेले आहेत त्याच्यावर मनाने नियंत्रण ठेवायला शिक. आणि बुद्धीने आपल्याला असं म्हणावं लागेल, त्याच्या पलीकडे असणारा हे जे आहे त्या बुद्धीने मनुष्याने आत्मतत्व जे आहे या सगळ्यांच्याही पलीकडे असणारं चैतन्य आहे. ते चैतन्य कसं आहे ते तू जाणून घे. स्वधर्मे निधनंशय. आपली सगळी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही त्या त्या विषयाकडे धावतात, परंतु ती त्यांचा धर्म सोडत नाही. डोळ्याने पाहणे बंद केले तर काय होईल? काहीच मिळणार नाही, काही समजणार पण नाही. कानाने ऐकलं पाहिजे, जिभेने रस चाखला पाहिजे आहे, चव चाखली पाहिजे, टेस्ट आहे. त्याच्यानंतर आपली कर्मेंद्रिय आहेत. वाक, पाद, पाणी, पायू, उपस्थ ही 5 कर्मेंद्रिय आहेत. हातापायाने काम केलं पाहिजे. त्यांनी आपापले स्वधर्म सोडले तर मनुष्याचं शरीरच चालणार नाही. म्हणून पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन सुद्धा 6वं 6th ऑर्गन आहे आपलं. आणि मनाने सुद्धा आपल्याला बरेच माहिती ज्ञान होत असतं. या मनाच्या पलीकडे बुद्धी आणि या सगळ्यांच्या मनसस्तु परा बुद्धे यो बुद्धे परतस्तु सहा, ते आत्मज्ञान तू जाणून घे. म्हणजे तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टीत कर्म कर, स्वधर्म सोडू नको. स्वधर्म याचा अर्थ इथे स्वकर्तव्य आहे. महाजनो ये नमा, मी सुद्धा कर्म करीतच आहे. मी काही कर्म सोडलेलं नाही.
तेव्हा असा आदर्श घेतात, तेव्हा तू सुद्धा आदर्श घे आणि तुझं स्वतःचं असणारं कर्म, त्या कर्माचं पालन तू कर, निश्चितच तुझं कल्याण होईल एवढं भगवंत सांगतात. आणि म्हणतात की आत्मज्ञान जे आहे ते आत्मज्ञान या कामरूपी आणि क्रोधरूपी असणाऱ्या शत्रूला मारून तुझं स्वतःचं स्वस्वरूप काय आहे ते तू जाण, म्हणजे तुझं निश्चितच कल्याण होईल. इथपर्यंत 43-44व्या श्लोकापर्यंत या गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये कर्म करण्यास, युद्धस्व भारत, युद्ध तयार करण्यास भगवान श्रीकृष्ण सांगतात. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. इति श्रीकृष्णार्पणमस्तु. यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. वास्तविक या अध्यायात बरंच बोलण्यासारखं आहे, परंतु वेळेअभावी मी त्याचा असणारा सार तुम्हाला आपल्या समोर मांडलेला आहे. ठीक आहे.